नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे 9 धारी भेंडे आहेत। 9 धारी 7 धारी असे भेंडे येतात, श्रावण महिन्यामध्येच येतात। ह्याची भाजी करून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेत, पुसून घेतलेत। आता मी हे कापते आणि ह्यामध्ये जास्त काही मसाले टाकणार नाहीये, फक्त मिरचीवर करणार आहे। सगळे मी आता कापून घेते। आम्ही गॅस पेटवले आणि कढई तापत ठेवलेली आहे। आता आपण ह्याच्यात 2 चमचे तेल पण ह्याला भाजीला कमी घालायचं, जास्त नाही घालायचं। तेल गरम झालं त्याच्यात थोडी मोहरी घालते मी आणि थोडी मेथी घालते। चिमूटभर आपण हिंग टाकूया, चिमूटभर हळद टाकूया आणि हिरवी मिरची कापून घेतली मी 2 त्या टाकते। आता मी भेंडे टाकते। ही भाजी आपल्या तांदळाच्या भाकरी बरोबर सुद्धा छान लागते, चपाती बरोबर तर लागते, भाकरी बरोबर सुद्धा छान लागते। थोडंसं मीठ टाकूया आपण। गॅस बारीक केलाय आणि मी झाकण देऊन ठेवते जरा। त्याच्यामध्ये ना 1 कोकम मी तोडून घातलेले, झाकण देऊन ठेवते, जरा भेंडे व्हायला पाहिजेत आपले। चला तर मग आता आपले 2 मिनिटं झालेले, मी झाकण उघडून बघते। थोडीशी चिमूटभर साखर टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि ओला नारळ किसलेला। बघा किती झटपट ही भाजी होते आणि करून असे भेंडे तुम्हाला मिळायला पाहिजे। हे आता भाजी आपली झालेली आहे, ती मी काढून घेते, बेल्ट घालवते। तर मग बघा आपली भाजी कशी तयार आहे, कांदा लसूण न वापरता। माझा जर हा तुम्हाला भेंड्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका ही भाजी माझी कशी झाली ती। तो परत धन्यवाद।